नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। भारत सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांची UAPA न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली। दिनेश कुमार शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि त्यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या सहयोगींच्या बाबतीत पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे। PFI आणि त्याच्या सहयोगींवर 5 वर्षासाठी बंदी घालण्याच्या प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अहवालानुसार PFI सुव्यवस्थित आणि संरचित मार्गाने परदेशातून भरीव निधी गोळा करत आहे। PFI परदेशात निधी उभारत आहे आणि ते गुप्त आणि बेकायदेशीर पद्धतीने भारतात हस्तांतरित करत असल्याचेही संस्थेला कळाले। PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक भारतीय मुस्लिम राजकीय संघटना आहे जी मुस्लिम अल्पसंख्याक राजकारणाच्या कट्टरपंथी आणि अनन्य शैलीमध्ये संवाद साधते। ही संघटना हिंदुत्व गटांचा प्रतिकार करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती आणि भारतीय गृह मंत्रालयाने UAPA बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याअंतर्गत 28 सप्टेंबर 2022 रोजी 5 वर्षांसाठी यावर बंदी घातली होती। ऐकूया पुढील घडामोड। भारतीय न्यूझीलंड नौदलाने व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजवर करार केला। रॉयल न्यूझीलंड नौदल आणि भारतीय नौदलाने व्हाईट शिपिंग माहिती एक्सचेंजच्या देवाणघेवाणीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे। नौदल प्रमुख ॲडमिरल R हरिकुमार आणि न्यूझीलंडचे नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल डेव्हिड प्रॉक्टर यांनी करारावर स्वाक्षरी केली। सागरी क्षेत्रामध्ये अधिक मोकळेपणाला प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली। पुढील घडामोड। राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये मल्लखांब या खेळाचा समावेश करण्यात आला। मल्लखांब हा एक भारतीय स्वदेशी खेळ आहे जो 36व्या राष्ट्रीय खेळांचा भाग बनला आहे। मल्लखांब हे हवाई योगाचे प्रदर्शन आहे आणि जिम्नॅस्टद्वारे सादर केलेल्या उभ्या, स्थिर किंवा लटकलेल्या लाकडी खांबांसह कुस्ती पकड आहे। यावर्षी 36व्या राष्ट्रीय खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 5 नवीन खेळांपैकी मल्लखांब हा एक नवीन खेळ आहे। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये या खेळाने पदार्पण केले आहे। पुढील घडामोड। S जयशंकर यांनी ऑकलंडमध्ये मोदी @20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचे प्रकाशन केले। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी मोदी @20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाच्या न्यूझीलंड लॉन्चमध्ये भाग घेतला। जयशंकर यांनी मोदी @20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकातील एक भाग लिहिला आहे जो 11 मे 2022 रोजी लॉन्च झाला होता। मोदी @20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी हे पुस्तक 11 मे 2022 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे तत्कालीन उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले। गृहमंत्री अमित शहा ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सुधा मूर्ती आणि इतर अशा 22 मान्यवरांनी लिहिलेल्या 20 प्रकरणांचा हा संग्रह आहे। ऐकूया आजची शेवटची घडामोड। रतन टाटांना सेवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संलग्न असणाऱ्या भारती संस्थेकडून सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। समाजासाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या दोन्ही नामवंत व्यक्तींना सामाजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त दिलं आहे। एकूण 24 व्यक्ती आणि संस्थांना समाजकार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे। हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.